जगात ज्ञान खूप आहे. सृष्टीच्या कणाकणात विपुल ज्ञान भरलेलं आहे. आणि आपण माणूस आहोत. आपण सृष्टीचीच उपज आहोत. याचा अर्थ आपल्याही कणाकणात ज्ञान खूप भरलेलं आहे. पण मेंदू नावाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. जगाचा व्यवहार नावाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. या व्यवहारात जगण्यासाठी काही ज्ञान आवश्यक असतं. तर त्यातलं काहीच ज्ञान उपयोगी आहे. जगातलं सगळंच्या सगळं ज्ञान आपल्या आयुष्याला उपयोगी आहे असं होत नाही. जगाची सगळी माहिती असणं एवढ्याशा आयुष्यात 100 वर्ष जरी धरली तरी फार उपयोगी आहे असं नाही होत. त्यामुळं जगण्यापुरतं ज्ञान, जगणं मार्गी लावण्यापुरतं ज्ञान एवढीच माणसाची आवश्यकता असते. पण एक गोष्ट आहे, या ज्ञानाच्या बाहेर सगळ्यात मूलभूत ज्ञान आहे ते माणूस म्हणून नैतिक जगण्याचं ज्ञान, आदर्श जगण्याचं ज्ञान आणि करुणामयी जगण्याचं ज्ञान. ते मात्र सगळ्या माणसांना आपोआप दिलं जातं आणि ते सगळ्यांनी घेणं आवश्यकही आहे. जगण्यापुरतं ज्ञान घेऊन बाकीच्या ज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करू शकतो किंवा त्याचं आपलं घेणं देणं नसतं. पण हे जे मूलभूत ज्ञान आहे, माणसानं कसं वागावं, समाजात कसं राहावं, नैतिक कसं राहावं, प्रामाणिक कसं राहावं, आदर्श कसं राहावं, हे ज्ञान मात्र प्रत्येक माणसाला दिलं जातं आणि त्याचं त्यानं पालन केलंच पाहिजे. तरच हे जग सुखी होईल आणि प्रत्येक माणूस सुखी होईल. जगण्याचं मूलभूत ज्ञान जे नैतिकतेचं आहे, आदर्शाचं आहे, ते नितांत आवश्यक आहे. ते नसेल तर माणसाचं आयुष्य सडतं, बिघडतं आणि माणूस जन्माला एकदाच येतो तर तो जन्म कुजतो. कुजायचा नसेल जन्म तर या मूलभूत ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि जगण्यापुरत्या ज्या काही शाखा असतील ज्ञानाच्या, त्यातल्या कुठल्या तरी एका शाखेत जगण्यापुरत्या ज्ञानाची आवश्यकता आहे. बाकी काही नाही.